दरम्यान सध्या लोकसभेचा आखाडा तापला आहे. यात शिर्डीमध्ये महायुतीकडून खासदार सदाशिव लोखंडे हे, महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे हे उभे आहेत. परंतु यात अचानक काँग्रेसची एकनिष्ठ असणाऱ्या रुपवते घराण्यातील उत्कर्षा रुपवते यांनी वंचित आघाडीमध्ये प्रवेश करत वंचिताकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे तिथे तिरंगी लढत होईल. रुपवते यांनी उभे करण्यामागे विखे यांची खेळी. दरम्यान आता उत्कर्षा रुपवते यांना उभे करण्यामागे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची राजकीय खेळी असल्याची खमंग चर्चा पारावार बसणारे नागरिक करत आहे. रुपवते उभ्या राहिल्या तर त्या पूर्वश्रमीच्या काँग्रेसच्या असल्याने त्या काँग्रेसचे अनेक मते घेतील. तसेच बहुजन समाजाची मते की जी आजवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला मिळत आली ती मते रुपवतेंना मिळतील. पर्यायाने लोखंडे यांचा विजय सोपा होईल असे गणित यामागे असावे असे लोक म्हणत आहेत. ह्यात आता रुपवते यांनी घेतलेली मनोज जरांगे पाटील यांची भेट ही देखील एक राजकीय चाल असावी असेही म्हणले जात आहे. अर्थात जी मराठा मते महायुतीवर नाराज आहेत त्या मतांमध्ये विभाजन व्हावे अशी एक खेळी असावी अशीही चर्चा सध्या लोक करतात.